नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव हरजिंदर सोनावणे. आपण कुठून आलात? मी अंबरनाथमधून, जिल्हा ठाणा, महाराष्ट्रामधून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी एक सेल्स मॅनेजर आहे एका कंपनीमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2 नोव्हेंबर 2020 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी लग्नाच्या अगोदर गुरु ग्रंथ साहेबांना मानत होती. मग लग्नाच्या नंतर मी महाराष्ट्रीयन सांगते, लग्न केल्यानंतर आमच्या घरी तुळजाभवानी देवीचे ताट होतं आणि काळूबाईची मूर्ती होते. गणपतीजींना मी 10 दिवस स्थापना करत होतो त्यांची गणेश फेस्टिवलमध्ये, आणि ह्या पूजा आम्ही करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की भारतामध्ये जी काही पारंपरिक भक्तिसाधना आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी देवीदेवतांची पूजा करायची साधना आहेत, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करत होतात आपण. तर हे असं चालू असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमचे शेजारी आमचे एक भगत राहत होते. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा त्यांनी घेतलेले होते. हे लॉकडाऊन चालू होतं तेव्हा त्या टायमाला त्यांनी आम्हाला पुस्तक दिली होती ज्ञानगंगा वाचायसाठी. आम्ही ते पुस्तक वाचली. नंतर माझे दीर जे पुण्याला राहतात ते मुंबईला शिफ्ट झाले होते लॉकडाऊनमुळे. मग त्यांनी ते वारकरी समाजमध्ये होते, तर त्यांनी माझे भगतजी संगती मिळून ते भगतजींच्या घरी गेले. तिथे त्या दोघांमध्ये ज्ञानचर्चा झाली. तर ज्ञानचर्चा झाल्यानंतर ते घरी आल्यावर आम्हाला सगळं त्यांनी ज्ञान परत समजून सांगितलं की आपण जी भक्ती करतोय तो भक्ती बरोबर नाही आहे. मीन्स बरोबर म्हणजे आम्ही नियमाप्रमाणे भक्ती करत नाही आहे. त्याच्यामुळे आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊया. हा जीवनाचा मोक्ष करायसाठी आपल्याला ही भक्ती करायला पाहिजे. तरी पण मी थोडं हे करत होते की ऑलरेडी मी पंजाबी असून मी गुरु ग्रंथ साहेबला मानत होती, पण आता मी ह्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये लागले. पण नंतर ज्या दिवशी मी नाही बोलले त्यांना की मी नाही घेणार आहे, तर रात्री झोपताना असं रात्री झोपले आणि झोपेमध्ये मग साक्षात संत रामपालजी महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की बाळा, तू कशाला घाबरतीये? तुझ्या संगती मी हमेशा आहे आणि तुझा वडील म्हणून आहे, पण तू नामदीक्षा घे आणि स्वतःचा मोक्ष कर ह्या जीवनातून. मग नंतर सकाळी उठल्यावर मी माझे भगतजींना सांगितलं की असं असं मला स्वप्न पडलं आहे, तर काय करायचं? ते म्हणले तुम्हाला तर गुरुजी येऊन तुम्हाला दर्शन दिले, अजून काय पाहिजे तुला? तर त्याच्यापेक्षा तू त्यांची नामदीक्षा घे, आपण सगळे म्हणून घेऊ. तर मिस्टरांनी माझे नामदीक्षा घेतली, माझ्या दीराने घेतली, पण मी तरी थोडं हे होते की आपण नंतर घेऊ. पण मी 1 महिन्याने मी पण घेऊन टाकली नामदीक्षा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा हा ग्रंथ आपण व आपल्या परिवाराने त्याचं अध्ययन केलं, त्याचं वाचन केलं आणि त्यातून तुम्हाला कळालं की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घ्यायला हरकत नाही. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या सत्संगातून समाजाला एक काय ज्ञान देत आहेत की जे ऐकून, जे बघून समाज आज त्यांच्याकडे वळत आहेत आणि त्यांच्याकडनं ज्ञानदीक्षा, गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करत आहेत? जी ज्ञानगंगा पुस्तक आहे भगतजी, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पूर्ण शास्त्राप्रमाणे ती विधी दिलेली आहे. भक्ती जी आपण करतोय, सध्या आपण जी भक्ती करतोय तो भक्ती आपली अधुरी आहे. भगवद्गीतामध्ये उपास करणं हे लिहिलंच नाही आहे, पण तरी आपण उपास करतो. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही तुळजाभवानीचा ताट होतं, काळूबाईची मूर्ती होती, आम्ही पण हे सगळं मंगळवारचा उपास धरा, गुरुवारचा उपास धरा, शनिवारचा उपास, हे सगळे उपास आम्ही पण केले, पण ह्याचा काही लाभ आम्हाला होत नव्हता. इव्हन आम्ही काळूबाई देवीला बोकडसुद्धा करायचो, म्हणजे बलिदान द्यायचं बोकडाचं, का की आमच्या घरी आम्हाला मूल होईल. त्याच्यामुळे आम्हाला कोणी सांगितलं तुम्ही परड्या भरा, तुम्ही सवासणी करा, हे सगळं आम्ही करून ठेवलंय की असं नाही की नाही केलं, पण तरी आम्हाला सुख नव्हतं जीवनात, किंवा आम्हाला जे आम्हाला पाहिजे, आमच्या घरात मुलं नव्हतं, मग आम्हाला मूलसुद्धा नव्हतं. पण हे ज्ञान समजल्यावर आम्हाला कळलं की जी भक्ती आपण करतोय ते सगळं बरोबर नाही आहे, किंवा कुठेही लिहिलं नाही आहे की देवाला आपल्याला बलिदान द्यायचं आहे. कुठेही भगवद्गीतामध्ये म्हणा किंवा आपल्या 4 वेदामध्ये म्हणा, कशामध्ये पण लिहिलं नाही आहे. म्हणून आम्ही जे ज्ञान आता ज्ञानगंगामध्ये वाचलंय त्याप्रमाणे आता आम्ही भक्ती करतोय बघाजी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला पूर्णपणे पटलं होतं. त्यांनी जे दाखले दिले, त्यांनी जे पुरावे दिले वेदांमध्ये, गीतामध्ये, ते ज्ञान आपल्याला पटलं आणि त्याच्यावर खात्री आपली झाली, म्हणूनच आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्याप्रमाणे आपण भक्तिविधी चालू केली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत?
जी सगळ्यात पहिला लाभ आमच्या घरी आमच्या सासूबाईंना झालं. त्यांना 15 वर्ष त्यांना बीपीची गोळी चालू होती. एक दिवस जरी गोळी नाही खाल्ली तर त्यांना अंग दुखणं किंवा अंग स्वेलिंग येणं, डोकं दुखणं, चक्कर येणं हे सगळं होत होतं. नामदीक्षा घेतल्यावर 15व्या किंवा 16व्या दिवशी ते विसरले 2-3 दिवस गोळी खायचं आणि गोळी न खाता सुद्धा त्यांना काही त्रास होत नव्हतं. मग हे सगळ्यांसाठी आमच्यासाठी एकदम चमत्कार झाला की ज्या दिवशी एक दिवस जरी तुम्ही गोळी नाही खाल्ली किंवा सकाळची गोळी तुम्ही नाही खाल्ली तर संध्याकाळी तुम्हाला त्रास होत होता. आज 4 दिवस झाले तुम्ही गोळी नाही खाल्ली. फक्त हे गुरुजींनी दिलेले भक्ती जी आम्हाला सांगितली त्या केल्याप्रमाणे हे सगळं घडले. तर ही आमचा पहिला लाभ होता. दुसरा लाभ, मला 12 वर्ष झाले मला मूल नव्हतं होत आणि मी किती कमी 7 ते 8 गायनोलॉजिस्ट केलेले होते. पण नामदीक्षा घेतल्यानंतर 1 महिन्यानी मला कलिगने आम्हाला सांगितलं की तुम्ही असं गायनोलॉजिस्ट आहे तिकडे जावा. आम्ही तिकडे गेलो तर गायनोलॉजिस्टने डायरेक्ट आम्हाला सांगितलं की तुमच्या युट्रसमध्ये फायब्रॉइडच्या गाठी आहे जे कमी अर्धा किलोच्या वर आहे आणि त्याच्या ऑपरेशनसाठी आम्हाला त्यांनी सांगितलं कमी खर्च जी येईल तुमचा 2.5 लाख रुपये. तर 2.5 लाख आपल्याकडे सध्या हे अमाऊंट नव्हती म्हणून आम्ही ते सोडून दिलं. आम्ही संत रामपालजी महाराजांना अर्जी लावली आणि विचारलं की असं आम्हाला डॉक्टरनी सांगितलं तर काय करायला पाहिजे. संत रामपालजी महाराजांचा आदेश आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त भक्ती करत राहा, परमात्मा दया करतील. आम्ही त्याप्रमाणे भक्ती करत राहिलो. मे महिन्यामध्ये माझी कलिक आहे, तिला आजार झाला होता तर तिला मी एका गायनोलॉजिस्टकडे नेलं. तर तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की हा लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन पण करतात. मग तिकडे आपले रिपोर्ट दाखवल्यावर आम्ही त्यांना विचारलं की हा ऑपरेशन होऊ शकतो का. त्यांनी सांगितलं हो होऊ शकतो. तर आम्ही त्यांना खर्च विचारला. तर खर्च विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं हे कमी 50,000 होईल. 4 दिवसाच्या बेडचं चार्ज, त्याच्यामध्ये मेडिसिन, हे सगळं 50,000. आम्ही जिथे विचारलं होतं 2.5 लाख रुपये आम्हाला खर्च सांगितलं होतं. 4 दिवसाच्या बेड रेस्ट, मेडिसिन्स वेगळे, पण हा 50,000 आमच्यासाठी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी आमच्यावरती दया केली. आम्ही हे मोठी म्हणा. तर आणि एका आठवड्यामध्ये मी ऑपरेशन करून घरी पण आली. डॉक्टरचं सांगणं होतं की मला कमी 1.5 वर्षापर्यंत मूल होऊ शकत नाही. पण आज संत रामपालजी महाराजची दयाने आज मला 2 वर्षाचा मुलगा झालेला आहे. जितकी एका वर्षामध्ये मला ते झालं, जिथे 1.5 वर्ष मला डॉक्टरने सांगितलं होतं की मूल होऊ शकत नाही आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत. प्रामुख्याने आपले जे सासूबाईंना बीपीचा त्रास होता तो पूर्णपणे दूर झाला आणि जे आपल्याला मूलबाळ होत नव्हतं त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केलेत. बरेचशा डॉक्टरांची आपण सल्ला घेतला, त्यांच्याशी मशालत केलं आणि त्यांची ट्रीटमेंटसुद्धा आपण घेतली. परंतु 12 वर्षे आपल्याला मूल झालेलं नाही आणि केवळ संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर 1 वर्षामध्ये आपल्याला संतानप्राप्ती झाली. तर आपण समाजाला हे कसं सांगू शकाल की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आणि केवळ त्यांच्या भक्तीमुळेच हा लाभ झालेला आहे. नामदीक्षा घ्यायच्या अगोदर आम्ही जी भक्ती करत होते, परड्या भरणं, सवासणी घालणं, बोकडाचं कार्यक्रम करणं, हे सगळं आम्ही करत होतो. पण तरी आम्हाला कुठल्याही वस्तूचा लाभ नव्हता होत. मेन तर मूल होत नव्हतं आम्हाला. पण जेव्हा आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांचे मंत्र जाप आम्ही टाईम जसं आम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही करायला लागलो. मग आपोआप आम्हाला सगळे लाभ प्राप्त होत चालले. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगू की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणी यावं आणि नामदीक्षा घ्यावी, आपल्या जीवनाचा मोक्ष करावा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अनुभवातून, आपल्या ह्या अभ्यासातून आपण आपल्यासारखे जे कलिग आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे आणि जो लाखोच्या संख्येने आज जनसमुदाय आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हा विनंती करेल की जसं मला सुख भेटलं आहे, मला जसं मूलप्राप्ती झाली किंवा आमच्या घरी बाकी सगळ्यांना हे गुरुजी संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने सगळं नीट झाले, आपण पण होऊ शकतात. आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल की आपण पण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि इव्हन गुरुजी संत रामपालजी महाराजांचे सत्संग असतात यूट्यूबवर, भरपूर चॅनलमध्ये त्यांचे सत्संग येतात, ते ऐकावी आणि गुरुजींची संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. हे माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना. जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे एकदा तरी
बघायला हवं, वाचायला हवं. संत रामपालजी महाराजांचे बरेचसे चॅनल्स आज उपलब्ध आहेत, त्यातून संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, या सर्वांमध्ये संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज आपल्याला मिळू शकतं. तर हे ज्ञान ऐकून समजून समाजाने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. ह्या जर आपल्या आव्हानाला एखादा साधकाने साथ घातली आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता सध्या ही चॅनलवरती जशी खाली पट्टी चालली आहे त्याच्यावरती नंबर आहे, त्या नंबरवर आपण फोन करून आपल्या नियर बाय जी बाय आश्रम असेल, नामदीक्षा सेंटर असेल, तिथे तुम्ही फोन करू शकता. तिथून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. ते नामदीक्षा टोटली फ्री आहे, ह्याच्यासाठी काही आपल्याला द्यायचं नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि तेथे जाऊन साधक त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मोफत घेऊ शकतो. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.